नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जावास्क्रिप्टमध्ये डोम एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज. मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी एलिमेंट सिलेक्शनच्या प्रॉपर्टीज शिकवल्या होत्या, त्याच्यानंतर डोम एलिमेंट्सचे जे मेथड्स आहेत त्या शिकवल्या होत्या 3 पार्टमध्ये. त्या या व्हिडिओमध्ये आणि येणाऱ्या काही 2-3 पार्टमध्ये आपण जेवढ्या काय पॉसिबल डोम एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आहेत सगळ्या आपण कव्हर करूया. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, त्याच्याशिवाय तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर होणार नाहीत. चला तर मग वळूया व्हिज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर तुम्ही बघू शकता हा आउटपुट कंटेनर आहे. आता हे एलिमेंट सिलेक्शनची मेथड आहे जी मी तुम्हाला शिकवलेलीच आहे. तर या मेथडचा यूज करून मी आय डी पास करून एलिमेंट जो आहे तो मी सिलेक्ट करतो इथे, हा वाला एलिमेंट. तर पहिली प्रॉपर्टी आहे बघा टायटल. तुम्ही जर टायटल दिला पर्टिक्युलर HTML एलिमेंटला, जर तुम्ही टायटल दिला तर त्या टायटलला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला पॅरेंट डॉट टायटल असं घ्यावं लागतं. ही टायटल नावाची प्रॉपर्टी आहे. मी जेव्हा याला कन्सोल लॉग करेल तेव्हा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला टायटल इथे दिसेल कन्सोल विंडोमध्ये. दिस इज ड्यू. आता याला मी समजा होवर करेल, ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता जेव्हा मी याला होवर करतोय तुम्हाला कर्सरच्या बाजूला एक टायटल दिसतंय, दिस इज ड्यू. बरोबर आहे. तर तोच टायटल इथे आपल्याला दिसतोय. दुसरी प्रॉपर्टी आहे बघा, where text content is equal to parent dot text content. तर ही एक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीने जो टेक्स्ट आहे त्या नोडमध्ये, त्या नोडमधला जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपल्याला इथे दिसतो. दिस इज जावास्क्रिप्ट, सॉरी, जावास्क्रिप्ट डोम एलिमेंट प्रॉपर्टीज. जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट कंटेंट आपल्याला इथे दिसलेलेच आहे. तिसरी प्रॉपर्टी आहे बघा टॅग नेम. आता आपल्याला तर माहीतच आहे याचा टॅग नेम जो आहे ते डिव आहे, परंतु तरी काही केसमध्ये काय असतं की आपल्याला कधी कधी एलिमेंटचा टॅग नेम कम्पॅरिझनसाठी आपल्याला घ्यावं लागतं. समजा फॉर एक्झाम्पल एखादी मेथड आहे, त्याच्यामध्ये आपण डिफरंट काइंड ऑफ एलिमेंट्स आपण पास करतोय किंवा बऱ्याच जागी ती मेथड यूज होते, पण टॅग नेम जे आहे ते असं डिफाईन केलेलं नाही की याच टॅग नेमचे एलिमेंट्स त्या मेथडला पास होत आहेत. तर त्या केसमध्ये कसं असतं की आपल्याला टॅग नेम चेक करावं लागतं. तर बेस्ड ऑन टॅग नेम आपण त्या पर्टिक्युलर फंक्शनमध्ये काहीतरी आपण कोड लिहित असतो. तर त्या केसमध्ये कसं असतं, तुम्हाला जो येणारा ॲज अ पॅरामीटर म्हणून येणारा जो HTML एलिमेंट आहे त्याचा तुम्हाला टॅग नेम सुद्धा चेक करावं लागतं. तर त्या केसमध्ये कसं असतं, आपल्याला टॅग नेम नावाची प्रॉपर्टी असते. तर ती प्रॉपर्टीने आपल्याला टॅग नेम जो आहे तो ऍक्सेस करता येतो, एलिमेंट डॉट टॅग नेम. तर तुम्ही इथे बघू शकता जो टॅग नेम आहे तो. आणि कधीही लक्षात ठेवा, आपण जेव्हा HTML लिहित असतो, HTML लिहिताना तुम्ही इथे बघू शकता डिव जो आहे, हा डिव आपण स्मॉल लेटरमध्ये लिहिलेला आहे, स्मॉल केसमध्ये. परंतु जेव्हा तुम्ही टॅग नेम प्रॉपर्टी ऍक्सेस करता तेव्हा टॅग नेम प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जी टॅग नेमची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्हाला अप्पर केसमध्येच मिळणार. त्याच्यानंतर स्टाईल आहे. स्टाईल ॲट्रिब्यूट तुम्हाला मी सॉरी, हो, स्टाईल ॲट्रिब्यूट तुम्हाला मी याच्या आधी सांगितला होता. ॲट्रिब्यूट पण आहे आणि प्रॉपर्टीज पण आहे. आता जर तुम्हाला स्टाईल जे ॲट्रिब्यूट आहे किंवा ॲट्रिब्यूटचे जे प्रॉपर्टीज आहेत ते तुम्हाला जर सिलेक्ट करायचे असतील तर तुम्ही इथे बघू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी आता इथे फॉन्ट साईज याची देतो, फॉन्ट साईज 100 पिक्सल. सॉरी, म्हणजे एक काम करूया, 60 पिक्सल देऊया. तर तुम्ही बघू शकता याची फॉन्ट साईज मी 60 पिक्सल दिलेली आहे. तर थोडं फॉन्ट इथे मोठा होईल. आता आपण काय करायचे, याची जी स्टाईल आहे ती स्टाईल आपण ऍक्सेस करून बघूया. स्टाईल्स इज इक्वल टू पॅरेंट डॉट स्टाईल. ठीक आहे. आता या पॅरेंट डॉट स्टाईलला मी जेव्हा कन्सोल लॉक करेल तेव्हा तुम्ही बघू शकता इथे इथे स्टाईल्स तुम्हाला दिसतील. तुम्ही इथे बघू शकता. तर स्टाईल हे जे आहे, स्टाईल प्रॉपर्टी जी आहे ही आपल्याला काय रिटर्न करते, CSS स्टाईल डिक्लेरेशन याचा ऑब्जेक्ट आपल्याला रिटर्न करते.
तर CSS स्टाईल डिक्लेरेशनचं ऑब्जेक्ट म्हणजेच काय, तर याच्यामध्ये जेवढे काही त्या पूर्ण आपल्या वेब पेजमध्ये जेवढ्या काही स्टाईल्स आहेत, ती व्हॅल्यू असो नसो, ठीक आहे. आपण आता फॉर एक्झाम्पल समजा अँकर नेम असो, ऑल असो, या प्रॉपर्टीज आपण दिलेल्या नाही आहेत, ठीक आहे. ते प्रॉपर्टीज आपण दिल्या काय नाही दिल्या काय, ठीक आहे. परंतु कसं असतं, हे जे आहे हे आपल्याला पूर्ण जेवढे काही CSS मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज आहेत, सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला हे इथं रिटर्न करतात. तर यानं काय असतं, यानं आपण त्या प्रॉपर्टीज आपण ऍक्सेस करू शकतो, सेट करू शकतो. आता तुम्ही इथे बघितलेलीच आहे, आपल्याला आपण एक प्रॉपर्टी दिली होती फॉन्ट साईज 60. तर ही प्रॉपर्टी त्यांनी शेवटी रिटर्न केलेली आहे आपल्याला, ठीक आहे. परंतु त्याच्या आधी ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपण सेट केलेल्या होत्या का, नाही. तर त्याच्यामुळे याची जी लेंथ आहे, याची लेंथ आहे 1, बरोबर आहे. कारण की आपल्याला एकच प्रॉपर्टी आपण तिथे दिलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथे प्रॉपर्टी आणखी एक देतो, फॉर एक्झाम्पल टेक्स्ट अलाइन मी देतो सेंटर, ठीक आहे. तर आता जेव्हा मी रिफ्रेश करतो, तुम्ही इथे बघू शकता फॉन्ट साईज आणि टेक्स्ट अलाइन या दोन प्रॉपर्टीज आपल्याला इथे आलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि शेवटी जर मी पाहिलं, तर याची लेंथ तुम्ही पाहू शकता, याची लेंथ आहे 2. आणि CSS टेक्स्ट जे आहे, आता याचं या स्टाईल डॉट CSS टेक्स्टने आपण जो काही CSS टेक्स्ट आहे तो आपण इथे ऍक्सेस करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतो, स्टाईल डॉट CSS टेक्स्ट जर मी केलं, CSS टेक्स्ट जर केल्यानंतर मला जे काही टेक्स्टमध्ये जी काही आपण त्या स्टाईलमध्ये डबल कोट्समध्ये जे आपण ॲट्रिब्यूटच्या व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे CSS प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, ठीक आहे. तर ती आपल्याला ॲज अ टेक्स्ट इथे दिसते. आणि तुम्ही स्टाईल्स डॉट ज्या प्रॉपर्टीज आहेत, पर्टिक्युलर प्रॉपर्टी जर तुम्हाला ॲक्सेस करायची आहे, स्टाईल्स ऑफ 0 तुम्ही करू शकता. स्टाईल्स ऑफ 0 केल्यानंतर तुम्हाला जी फॉन्ट साईज आहे ती तुम्हाला दिसते. स्टाईल्स ऑफ 1 जरी तुम्ही केलं, तर तुम्हाला जी की आहे टेक्स्ट लाईन, तर ते सेकंड की तुम्हाला दिसते इथे, ठीक आहे. जर व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची असतील, तर व्हॅल्यूसाठी तुम्हाला जी की आहे ती की तुम्हाला सरळ सरळ द्यावी लागते. CSS टेक्स्टला तुम्हाला स्प्लिट करून त्याची व्हॅल्यू तुम्हाला इथे स्प्लिट करता येते, यानं कोलनने स्प्लिट करून त्याची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला व्हॅल्यू इथे ऍक्सेस करता येते, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं पॅरेंट डॉट स्टाईल आहे. तर स्टाईल नावाचा सुद्धा एक आपण म्हणू शकतो तिचे प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टॅब इंडेक्स. आता फॉर एक्झाम्पल याला मी टॅब इंडेक्स देतो. आता टॅब इंडेक्स मी इथे दिलंय 0. तर 0 न काय होणार, तर जेव्हा जेव्हा आपण कीबोर्ड मधला जो टॅब आहे, त्या टॅबने जेव्हा आपण नेव्हिगेट करू प्रत्येक एलिमेंटला, ठीक आहे. तर नेव्हिगेट करताना त्याला तिथे आपल्याला टॅब इंडेक्सची व्हॅल्यू द्यावी लागते, ठीक आहे. तर टॅब इंडेक्सच्या व्हॅल्यू स्टार्ट होतात बघा 0 पासून आणि एंड होतात जेवढे काय आपल्याला म्हणजे जेवढे एलिमेंट्स आहेत जे टॅब इंडेक्सने आपल्याला ऍक्सेस करायचे असतात, ते नंबर ऑफ तेवढे एलिमेंट्स जे आहेत ते आपल्याला तेवढा नंबर जो आहे तो अप्पर लिमिट आपल्याला ॲज अ अप्पर लिमिट आपल्याला द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल आता इथे 2 डिव आहेत, तर पहिल्या डिवला 0 आणि दुसऱ्या डिवला 1, अशा पद्धतीचा आपण टॅब इंडेक्स देऊ शकतो. तर त्याच्यानंतर आहे बघा ID नावाची प्रॉपर्टी आहे आणि इनर टेक्स्ट. तर ID आणि इनर टेक्स्ट मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास सांगितलेलंच आहे, तरी सुद्धा मी रिपीट करतो या व्हिडिओमध्ये. तर ID आहे प्रॉपर्टी पॅरेंट डॉट ID. त्याच्यानंतर ID नावाच्या व्हेरिएबलमध्ये आपण त्याला स्टोअर करणार आणि कन्सोल लॉग करू या ID. तुम्ही इथं बघू शकता त्याची जी ID आहे ती आउटपुट कंटेनर आपल्याला इथे दिसलेली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे पहा इनर टेक्स्ट नावाची प्रॉपर्टी. इनर टेक्स्ट सुद्धा हे जे आहे टेक्स्ट कंटेंट सेम आहे, फक्त टेक्स्ट कंटेंट मध्ये नोडची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला चाइल्ड नोडची व्हॅल्यू आपल्याला मिळते. इनर इनर टेक्स्ट मध्ये जे आहे ते आपल्याला स्ट्रिंग म्हणून आपल्याला व्हॅल्यू मिळते, स्ट्रिंग व्हॅल्यू जी आहे ती तुम्ही बघू शकता जावास्क्रिप्ट डोम एलिमेंट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे बघा प्रॉपर्टी एक, सगळे मी थोडे कमेंट करतो प्रॉपर्टीज, ठीक आहे. त्याच्यानंतर एक प्रॉपर्टी आहे पहा इनर HTML म्हणून आहे. तर इनर HTML मध्ये सुद्धा आपण सेम आहे, HTML ॲज अ स्ट्रिंग आपण पाहू शकतो, ठीक आहे. तर मी जेव्हा याला रिफ्रेश करतो तर तुम्ही इथे पाहू शकता
जावास्क्रिप्ट स्ट्रिंग प्रॉपर्टी आहे. जावास्क्रिप्ट डोम इलेमेंट दिसलं तुम्हाला? तर सेम आहे, जावास्क्रिप्ट डोम एलिमेंट म्हणून तुम्हाला मिळालेले. आता फॉर एक्झाम्पल मी इथे पी टॅग जर दिला तर काय होईल आपण पाहूया. इथे मी पी टॅग दिलाय ॲज HTML. तुम्ही बघू शकता इनर टेक्स्टमध्ये आपल्याला फक्त टेक्स्ट जे आहे ते मिळालेलं आहे, परंतु इनर HTMLला आपल्याला HTMLचा जो टॅग आहे तो सुद्धा इथे रिटर्न झालेला आहे. तर याच्यामध्ये फरक आहे. इनर HTMLमध्ये टेक्स्ट मिळतं, इनर टेक्स्टमध्ये आपल्याला टेक्स्ट मिळतं, इनर HTMLमध्ये आपल्याला जी HTML आहे ती ॲज अ स्ट्रिंग आपल्याला मिळते. तर आपण एवढ्या प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी आशा करतो तुम्हाला सगळेच प्रॉपर्टीज जे आहेत ते व्यवस्थितपणे कळालेले असतील. आपण आणखी प्रॉपर्टीज घेऊया येणाऱ्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी एवढ्याच प्रॉपर्टी घेतोय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. काही जर एखादी प्रॉपर्टी कळली नसेल तर मला कमेंट करा. या व्हिडिओला मी नक्कीच उत्तर देईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.